नमस्कार मंडळी, आज आपल्या जुन्याच पॉडकास्टमध्ये म्हणजे एक सेमच जुन्या विषयाच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जसं मी सांगितलं होतं की 2 पार्ट येणार आहे, तर आज मी दुसरा पार्ट घेऊन आले. काही लोकांनी आपल्या मंडळींनी मला कमेंट केली की या मनहूसचा पॉडकास्ट नको करू म्हणून आज, आणि पनोती आहे वगैरे. तर कसं असतं ना मंडळी, अशा शुभ दिवशी ना अशा लोकांचा खात्मा करायचा असतो, अशा लोकांना सोडायचं नसतं. त्या दिवशी असं म्हणजे ते काय म्हणतात, युनिवर्स आहे ना असं खूप जास्त आपल्याला एनर्जी पाठवतं. म्हणजे देवाचे दूत आहोत ना आम्ही, मग देवाने ज्या कामासाठी पाठवलं आहे ते काम नको का करायला? असं कसं एवढ्या शुभदिनी असं एवढं इम्पॉर्टंट काम जे आपल्याला ज्याच्यासाठी नेमलं आहे ते न करता दुसरंच काहीतरी करायचं? नॉट फेअर म्हणजे नॉट फेअर. म्हणून मी आज ते काम पूर्ण करणारच आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे आज कोणावर पॉडकास्ट असणार आहे. आजचा पॉडकास्ट मी थोडं फनी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. काल जरा जास्त सिरियस झालं ना, आय नो टॉपिकच तसा होता. पण आज आपण बघूया, आज आपल्याला वेगळे थोडं म्हणजे जे डे टू डे लाईफवाले जे काही आहे त्या गोष्टींवरती डिस्कस करायचं आहे. तर आपण त्याच्यावरती आज डिस्कस करणार आहोत, रिॲक्शन देणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. राण कोवाडची राण, राण पोवाडची राण. मंडळी, आपण लास्ट टू लास्ट पॉडकास्टमध्ये म्हणजे कालचं नाही, त्याच्या आधी जे आपण मावसाडवर केलं ना त्या पॉडकास्टमध्ये आपण म्हणालो होतो ना की कसं त्या चच्चूला ट्रीट करते आणि कसं वागवते, म्हणजे चच्चू जाग जाव वगैरे असं आपण प्रूव्ह केलं होतं. विथ प्रूफ आपण बोलतो, आपण असं तसंच नाही बोलत. असं त्यांना सांगून व्यवस्थित एक्सप्लेन करून कुठल्या कुठल्या इन्स्टन्सेसचा रेफरन्स देऊन बोलतो ना, तसं बोललो आणि तसं आपण डिस्कस केलं होतं. तर लगेच तुम्ही बघितलं, लगेच आता त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या पॉडकास्टनंतर व्हिडिओ जो आला त्याच्यामध्ये हिने एकदम स्टार्टिंगलाच एकदम तारीफ के पूल बांधायला स्टार्ट केला त्या चच्चूचे. म्हणे की किती लकी आहे मी, कसलीच काही कटकट नाही बाबा, जे काही आहे ते देते ते गपचूप गप गुमान खातात. टच्ची वूड नजर नको लागायला, नजर असं करत होती. बाबा हे नजर बिजर जे काही बोलते ना ते मला असं वाटतं की बापरे काय कॉन्फिडन्स आहे या बाईला. मागे तर एका ह्याच्यामध्ये बोलत होती की ढेरी कमी करा म्हणे त्या चच्चूला, मला यांची मुलगी म्हणतात. बाई हिला तर ना स्वतःबद्दल पण फार गैरसमज आहेत, स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल पण हिला फार गैरसमज आहेत. एकूणच हिला पूर्णच तिच्या अवतीभोवती असलेल्या माणसांबद्दल, स्वतःबद्दल आणि सगळंच तिच्याशी निगडीत सगळ्याच व्यक्ती वस्तूंबद्दल हिला फार फार नेक्स्ट लेवलचे गैरसमज आहेत. इतकी पण मावसाड तू काही हिरोईन नाही आहे की इतकी पण काही कोण नाही आहे मुलगी बिलगी वाटायला. ठीक आहे, सुकाटलेला बांबू असला म्हणून काय कोणाची त्या चच्चूची तू मुलगी नाही वाटू शकत. आणि किती वेळा ते बोलायचं की एवढा आमचा वयाचा डिफरन्स आहे, कशाला केली मग, कशाला ना, म्हणजे तू कशाला केलंस त्याला. तुझ्या आईचा मी एक जुना व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये आई पण तुझी एकदम तारीफ करत होती चच्चूची. चांगलं स्थळ आलं म्हणून दिली. मग तेव्हा तर हे स्थळ खूप चांगलं होतं, मुंबईला धाडायची. मग ते काय म्हणजे लिटरली हे फॅक्ट आहे की काही जणांसाठी ना मुंबईला सेटल होणं किंवा मुंबईचा मुलगा मिळणं हेच खूप असतं. मग ते कुठे राहत आहेत, काय करतायत आणि किती म्हणजे त्यांचं हे आहे, इन्कम आहे किंवा काय बॅकग्राऊंड आहे, हे फारसं चेक न करता बस मुंबई आहे आणि मुंबईमध्ये एक सर्वसाधारण फॅमिली आहे, घर आहे, हे सगळं बघून हे अजूनही काही जणांच्या घरात. आणि हिने स्वतः हे सांगितलेलं आहे की मला मुंबईचा बाजीराव पाहिजे होता. कारण गावचं तर आपल्याला स्टोरी माहितीच आहे ना, ये गलियां ये चौबारा यहाँ आना ना दोबारा, असं हिला सांगून हाकलवलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे तर कोण उभं करणारं नव्हतं. मग जिथे आपली ख्याती नाही, जिथे दूरपर्यंत आपल्या भावकीतले लोक पोचलेले नाहीत, अशा कुठेतरी हिला पोचवायचं होतं, जेणेकरून हिच्या कारनाम्यांची कानोकान कुठे खबर लागली नाही पाहिजे त्या मुलाला आणि त्याच्या फॅमिलीला. म्हणजे कारनामे म्हणजे केमिकल लोचा ग्रॅज्युएट त्याच्याबद्दल म्हणते मी. तुम्हाला काय वाटलं उगाच म्हणजे असं काय नाही, कारनामे म्हणजे बरेच कारनामे असतात. अरे केमिकल लोचा जो आहे हिचा त्याच्याबद्दल बोलते मी. तर तेव्हा तर एकदम, आणि आता तर बाबा काय आसवं काय गाळतात मायले की, आणि कसं त्या चच्चूला अगदी कमी लेखतात आणि कसं माझ्या मुलीला कुठे ठेवलंय, कसं ठेवलंय, कशी राहते, माझा जीवच घुसमटतो 2 दिवस आली तर, बाय ग कशी राहते. नाही ग आई, मी खूप सुखात आहे, तूच दिलीस नवं मला, तूच दिलीस नवं.
तर हे सगळं यांचे सगळं बोलणं आणि त्या चच्चूला कमी लेखणं आणि कसं म्हणजे ॲडजस्ट करते आणि आपण मनाचा मोठेपणा कसं दाखवतोय हे सगळं दाखवणं चालू असतं. आणि मग जेव्हा ही रियालिटी कोणतरी सांगतं तर मग चच्चूला कुठेतरी रिअलाईज होतं वाटतं आणि त्याला ते रिअलाईज होऊ नये म्हणून मग मावसाड परत लगेच त्याला गुंडाळायला बघते आणि मग त्याच्याशी गोड बोलते, त्याला 4 शब्द काहीतरी त्याची तारीफ करते, जे थोडं कठीणच आहे तर त्याच्यामधनं काहीतरी शोधून करते. पण तसा बरा आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर. पण आज आहे ना मला एक डाऊट आहे ह्याच्यावरती, म्हणजे मी चच्चूची बाजू घ्यायची आणि चच्चूला समजून घेण्याचा प्रयत्न करायची ना, पण मला असं वाटतं की चच्चू पण सारख्याला वारखाच आहे. तर ते कसं ते तुम्हाला मी थोड्या वेळातच सांगेन. म्हणजे त्याला पण तसंच पाहिजे. चच्चू पण काय कमीचा नाही आहे. चच्चूने पण लय झेंडे गाडलेत. आणि मावसाडे जरा काहीतरी क्वांटिटी तरी बनव. जे पोहे खरडवत होते ना ते पोहे बघून मला असं वाटत होतं ते तर आमच्या एका माणसाला पण कमी पडतील. म्हणजे आता मावसाडला तर आमच्या घरचं खाणं बघेल तर म्हणेल की यांच्या घरात बकासूर आहेत का, पण नाही, ते नॉर्मल माणसाचं म्हणजे एका सशक्त पुरुषाला, एका सशक्त मुलाला एवढं खाणं तर लागतंच. एवढं जर त्यांना व्यवस्थित सुदृढ राहायचं असेल तर एका नवऱ्याला आणि आपल्या मुलांना एवढं तर क्वांटिटी लागतेच. हे काय होतं 4 जणांसाठी एवढूसे पोहे, म्हणजे 100 ग्रॅमच येत असतील. ती छोटी प्लेट पण अशी चांगली उप्पड भरून पण नसेल होत ते, असं त्या छोट्या प्लेटमध्ये पण असं वरवर 4 दाणे येत असतील. इतके पोहे बनवले होते हिने. आणि म्हणे की गृहिणी आणि आम्ही बाहेरचं खात नाही आणि आम्हाला घरातलंच खायला आवडतं. बाबा म्हणजे घरातच एवढं तुम्ही चिंगुसी करून खाता, आता बाहेरचं काय परवडणार? ते परवडत नाही ते बोल. आणि बरं देते ते समोरच्याच्या तोंडातनं घास पण काढून घेते. बापरे. आणि कोण हिची मैत्रीण वगैरे आली तर तिला आणि वर शिकवते एवढं कशाला आणि एवढं हे कशाला करते आणि असं. अगं बाई नको, जी चांगली माणसं आहेत ना त्यांना चांगले राहू दे. त्यांना सवय आहे स्वतः पण पोटभर खायची आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालायची. ते तुझी मारामार, हां, तू दुसऱ्यांना काय खाऊ घालणार आणि वरून दुसऱ्यांना शिकवते. नको ग बाई, तू खा 50 ग्रॅम, तुलाच ते लखला आणि हो असा सुकडा बोंबील. मला काहीतरी वेगळा प्रकार ट्राय करायचा आहे. बरेच दिवस मी विचार करत होती म्हणून मग मी आज बनवलं. ते कटलेट बनवले. जरा 2-2 तरी असं तोंडाला लागतील प्रत्येकी असं तरी बनवायचं आहे. त्याच्यात पण हिचा जीव अडकलेला. त्या चच्चूला दिलं आणि त्याला दिलं आणि तो तोंडात टाकणारच इतक्यातच. मला तर टेस्टला पण नाही मिळालं. खूप छान झालं पण ते संपूनच गेले, एवढंच राहिलं. मग त्या चच्चूने बिचाऱ्याने घास काढला आणि हिला म्हणतो की खा घे. तर बोलते नको खा तुम्ही, मी तर असं. अरे मग खा तुम्ही तर कशाला त्याला सांगते ना, कशाला बोलते की मला नाही मिळालं हे ते. म्हणजे तुला नक्की काय हवं आहे काय, की त्याने त्याच्या तोंडचा घास काढून तुला द्यावा की काय म्हणावं की ठीक आहे जाऊ दे, नाही मिळालं तर नाही मिळालं, मी खातो. हे काय करायचं काय आहे? क्या करे क्या उस इन्फॉर्मेशन का की तुला खायला नाही मिळालं, तुझा प्रॉब्लेम, तुला नाही मिळालं. जरा जास्तीचं बनवायचं होतं, नाहीतर खाऊन टाकायचं होतं. एवढं त्याला द्यायचंच नव्हतं. तो नव्हता ना घरात, मला ठेवलंच त्याच्यासाठी, तर त्याला खाऊ दे ना सुखाने. कशाला त्याच्या तोंडचा घास पळवते? काय हो बाबा, व्यवस्थित खायला देते का? बाबा तर चांगले हट्टे दिसतात, बाहेरून खाऊन बिऊन येतात की काय हिचं बघा जरा. काय तुमची सून कसले, म्हणजे त्या बचनेपेक्षा पण कमी जेवण बनवते. 100च्या पण 50 ग्राम. म्हणजे ही जेव्हा बनवते तेव्हा मला वाटतं त्या ताईंकडनं व्यवस्थित बनवून घेत असेल. जेव्हा त्या बनवतात त्याच्यावरती चांगलं म्हणजे व्यवस्थित जेवत असतील. पण ही बनवते तेव्हा हिचा हातच सुटत नाही ना. कंजूस मक्खी चूसचा अजिबात. आणि टच्ची उड वगैरे काही गरज नाही आहे. कोणी तुला काही नजर लावत नाही आहे. तुझं काय जे तुझ्याकडे आहे त्याच्यातलं कुठलीच गोष्ट कोणाला आम्हाला हवी आहे असं अजिबातच नाही आहे. त्याच्यापेक्षा बेटर आहे आमच्याकडे आणि आम्ही त्याच्यात खुश आहे. कोण कशाला 4 पावलं खाली उतरायला बघेल असल्या गोष्टीला, जी म्हणजे गोष्ट ज्याच्यात काही कोणाला नवलच नाही वाटत आहे. ह्याच्यापेक्षा तर कितीतरी चांगल्या पटीने नवरा आहे आमचा, कितीतरी ह्याच्यापेक्षा बिगर ॲडजस्टमेंट केलेले आहे. ते काय सांगते कौतुक आणि टच्चीवूड. म्हणजे तू काय तुझ्या त्या भिकार भक्तांना सांगत असते का ग? त्यांची लेवल कायतरी विचारत असतात फालतू प्रश्न, त्याच्यावरून त्यांची लेवल काढते वाटतं. त्यांच्यासाठी ठीक आहे ते, म्हणजे याचा अर्थ तू जाणून आहेस की तुझ्या भक्तांची लेवल काय आहे. अगं तो काय असा चांगला आणि ॲडजस्टमेंट आणि किती सोशिक नवरा म्हणून. सोशिक तर तो आहेच, पण म्हणजे त्यासाठी नाही करत काय, म्हणजे तुला असं मान द्यायला किंवा तुझ्या मेहनतीचं वगैरे त्याला फार कौतुक आहे आणि फार तो अप्रिशिएट करतो आणि समजून घेतो, यासाठी नाही. फाटते त्याची.
बाबा एवढी डेंजर बायको, तर बाबा चेंज इज कॉन्स्टंट, याला चेंज आवडतो, तर बाबा मला चेंज करायची आणि उगाचच थैथयाट करायची, थैथयाट एक्सपर्ट. त्या दिवशी आली तेव्हा बघितलं ना, आली जसं काहीतरी खात होता आणि जशी ही आली आणि बोलली की हे शिवरॅक कशासाठी असता म्हटल्यावरती लगेच जसा उठला असा त्या पळाला ना थेट किचनमध्ये. म्हणजे पळायची गरज नाही, एक अशी टांग टाकली तरी किचनमध्ये पोचतो. तर तिथे पोचला, लगेच ते पॅकेट ठेवलं, परत एक टांग टाकली बाहेर आणि लगेच चप्पल वगैरे परत जागेवर वगैरे ठेवायला लागला. अगं बाई काय ते दरारा, ह्याला म्हणतात दरारा. अवा शी, असं कोणाला पाहिजे? असं नुसतं असं दरारा आणि सगळे घरातले वचकूनच राहतात आणि म्हणजे ते काय प्रेम बॉन्डिंग ते काही दिसतच नाही. नुसतं आपलं काहीतरी एकाच चलतीये आणि मीच मोठी, कितकं बाई मी हुशार, कितकं बाई मी हुशार. ते तसंच आपलं घरात पण तसंच वागायचं. त्याच्यामुळे ते आहे, तो वचकून असतो तुला. असला वचकलेला नवरा कोणाला पाहिजे? तुलाच ठेव, कारण तुझ्याबरोबर तसाच माणूस सर्वाईव्ह करू शकतो. बाकीचा कोण असताना सेल्फ रिस्पेक्ट असणारा तर बरोबर तुला ना सुतासारखी सरळ केली असती. त्याच्यावरून मला आठवलं, या दोघी मायले की एवढं असं काय काय बोलतात त्या चच्चूला. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, ही जी काही थेरं करते, जे काही नाटकं करते, ती करायला देतो, हेच खूप मोठं नशीब आहे हिचं. जर कोणत्या नवऱ्याने म्हटलं असतं की नाही बाबा मला हे नाही चालणार, हे असली फालतूगिरी करायची नाही, इतकं बोलतात तरी पण तू तेच करते आणि अजून जास्त करून दाखवते, मला सहन होत नाही, हे बंद कर, असं कोणी म्हटलं तर मग काय झालं असतं? कुठून कसं काय जमलं असतं आणि कुठून आले असते तुमच्या मुलीकडे एवढे पैसे तुम्हाला फ्लाईटने फिरवायला? तर त्यामुळे ते तिला सपोर्ट करतायत की आणि काय करतायत ते कणा नसलेली माणसं, ते त्यांना माहिती. पण त्यांना तो कणा नाही आहे म्हणूनच तुमचं फावलं आहे. असलं असताना तर मग भांडी घासिंग आणि मग खरंच मग तुम्हाला वाटलं असतं की बापरे काय म्हणजे ते रिअलाईज झालं असतं की खरंच काय घरात पडली आहे माझी मुलगी. त्यामुळे जे मिळालं आहे ना त्याच्यासाठी कृतज्ञ राहा, कृतज्ञ नाही. प्रत्येक वेळेला काय ते पाठी खेचायला बघतात, एकच लाईन येते हिला, बस सगळे हिला पाठी खेचायला बघतात. भाई तू आधीच पाठी आहेस, जगाच्या पाठीवर आहेस तू. त्याच्यामुळे ना तुला कोणी पाठी अजून काही खेचणार आहे? दिलंच तर तुला धक्का देतील आणि पुढे पाडतील तोंडावर. माझा हा बिझनेस आहे ना, या बिझनेसमधनं मी बऱ्याच गोष्टी शिकले. या बिझनेसमधून मला काही माणसांशी मी कनेक्टेड झाले. अगं कनेक्टेड नसतं ते कनेक्ट असतं. बऱ्याच माणसांशी कनेक्ट वाढला माझा, मी कनेक्ट झाले. पण काही अनुभव असेही आले की काही गोष्टींमुळे मला पाठी खेचायला बघतात, मला पाठी खेचलं जातं, असेही मी काही अनुभव घेतले. अरे बापरे, काय पाठी खेचलं, अरे म्हणजे तू काय आहे काय घोडी आहे की काय? म्हणजे गाढव आहेस, सारखं असं खेचून तुला बोलवावं लागतं. काय ते बिझनेस आणि त्याच्या पॉलिसीज आणि त्याचं काय वेगळं दर वेळेला काय ना काहीतरी वेगळंच बोलते आणि एकदम कान देऊन ऐकते आपले पॉडकास्ट. आता त्या दिवशी कालच बोलली ना मी की एकीने हिला मेसेज केला होता की 10 दिवस झाले अजून साडीचा पत्ता नाही तर व्हॉट्सअपवर कर मला मेसेज म्हणाली. आणि आज सांगत होती की 15 दिवस लागतात, 15 ते 20 दिवस जातात. कारण का मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं घेते आणि मग कसं असतं, मग ते साडी तयार करायला 10 दिवस, त्याच्यानंतर मग पुढे डिस्पॅच व्हायला. अरे तयार करायला म्हणजे तू काय फॅक्टरी विकत घेतली की काय साडीची? प्रत्येक फॅक्टरीवाल्याकडे जाते आणि मग एक ऑर्डर आली की मग सांगते चला तयार करा, फ्रेश एकदम गरमागरम साडी. मग ती साडी तयार होते एकदम आणि मग येते. काय बोलते? असं करायला लागले तर बापरे, मग बघायलाच नको. तू आहेस कोण ग एवढी की तुझ्यासाठी लोक फ्रेश गरमागरम असं तव्यावरची काढलेली खरपूस साडी देतील? आणि आज बघितलं, आणि ही बाई सांगत होती त्या दिवशी मारे की इतकं म्हणजे डायलॉग त्या दिवशी पण त्या चच्चूला घेऊन बसले. त्या चच्चूच्या ना फक्त तर चूच राहिलंय. चुच्चू आहेस तू एक नंबरचा. काय त्या दिवशी सांगत होती की तू ना मला वेगळीच वाटते, ते तुला पहिल्यासारखी शॉपिंग नाही करत. तर त्या दिवशीपासून जी सुटली आहे बाई, अपरत सुटूनच गेली. आत्ता दाखवते, चच्चू को मैं पहले जैसे ही पसंद हूँ. मग तर शॉपिंग केलीच पाहिजे. बिकॉज चच्चूला आवडत नाही आहे मी शॉपिंग नाही करत आहे वगैरे, तर त्याला मिसिंग वाटतं.
वाटतंय ना, वर्थ इट असलं पाहिजे. नुसतं फिगर चांगली असून उपयोग नाही ना, तर फिगरवर छान कपडे पण घातले पाहिजेत ना, तर त्याच्यामुळे मग मला शॉपिंग करायलाच लागते. तर मग मी आता त्या दिवशी तर मी केलीच शॉपिंग. आता मी ट्रिपला जाणार आहे पोवाडला. पण मी आज पण एक साडी मागवली. ॲक्च्युली कसं असतं ना, मी ना नेहमी एक साडी स्वतःला आधी मागवून बघते. मी स्वतः एक साडी घेते, म्हणजे बघा मी तुमच्यासाठी किती खर्च करते. मी स्वतःवर खर्च म्हणजे स्वतःवर इन द सेन्स तुमच्यासाठी मला ॲडिशनल खर्च करावा लागतो. कारण तुम्हाला जी साडी मी सेल करणार आहे ती साडी माझ्याकडे नाही, असं कसं होऊ शकतं. मी तर किती ग बाई मी हुशार आहे, त्याच्यामुळे मग माझ्याकडे तर ती साडी असलीच पाहिजे. असं कसं माहेश्वरी साम्राज्यम तुमच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही. हे तर साम्राज्य माझं आहे. या साम्राज्यातली पहिली आणि सगळी साडी, सगळे कलर्स त्या साडीमधले माझ्याकडे असलेच पाहिजे. म्हणून माझ्याकडे एक लायलॅक कलरची होती, पण मी तरीही आता दुसरा कलर मला पाहिजे होता म्हणून मी ते मागवली आहे. आणि मी सांगू इतकं मला मस्त वाटतं, इतकं मी खूप खुश आहे. मला खूप आवडलं. मी खूप घाबरली होती म्हणजे ऑनलाईन कसं, ऑनलाईनमध्ये आपल्याला समजत नाही ना. ती जी लल्लल्ली कलरची साडी आहे ना, ती मी ह्याच्यातनं शॉपमधनं घेतली होती, तर मला माहिती होतं. पण ऑनलाईनचं मला माहिती नव्हतं, म्हणून मी आता ही आंबा कलरची आहे ना, ती मी ऑनलाईन ट्राय करूया म्हटलं आणि मी ऑनलाईन मागवली आणि ती इतकी सुंदर आली आहे. आत्ता मी त्यांना सांगते, आत्ता माझ्याकडे आली आहे ना, आत्ता तुम्ही ही सेल केली तरी चालेल, पण पहिलं कुठल्याही साडीचं मीच उद्घाटन करणार माझ्याकडच्या. म्हणून मग नंतर मग मी 1-2दा नेसली की मग थप्पी मी खाजीकडे पाठवून देईन. मग खाजीला पाहिजे तर ती माझं टाकलेलं उष्ट घालेल, नाहीतर काय पण करेल ते नाही माहिती, माझ्या मावशांना वगैरे देईल उष्ट्याचं. तसं तर आमच्या घरात पडीक लोकांची काही कमी नाही आहे. माझ्या स्वतःच्या घरात आहे चच्चू स्वामी द डॅमेजर पडीक, तसे खूप पडीक आहेत. आमच्या घरातले सगळे पडीकच आहेत. म्हणजे मी असं काही फेकलं की लगेच उचलतात, झेलायला बसलेलेच आहेत, फक्त वाटच बघत असतात. कारण मीच आहे ना आमच्या घरात फक्त किती ग बाई मी हुशार. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जी बाई स्वतः बिझनेस करते ती बाई स्वतःच्याच बिझनेसच्या बाबतीत साशंक आहे. म्हणजे हिला भीती वाटते ऑनलाईन परचेस करायला, आणि ऑनलाईन कसं येईल काय येईल. ही स्वतः म्हणते की मी दुकानात जाऊन घेतलेली तर मला तेव्हा काही वाटलं नव्हतं, दुकानात आपल्याला बघता येतं. अगं मग ह्या गोष्टी तुझ्यासाठी पण लागू होतात ना. जसं तुला भीती वाटते तसं इतरांना पण तुझ्या बाबतीत भीती वाटू शकते. मग जर कोण असं काही म्हणालं तर मग कशाला एवढं तुझं तणतणतेस. हां, म्हणजे तू 100% चांगलंच दे ना, भले ते उष्ट्याचं असेल तरी चांगलं लोकांनी खपवून घ्यायचं. मला तर वाटतं ते पोत आणि कसं काय चांगलं क्वालिटी हा तर सेकंडरी क्वेश्चन आहे. हिच्याकडून माल घेताना सगळ्यात पहिले तर हा विचार लोकांना येत असेल की मला फ्रेश माल तव्यावर जसं म्हणते तसं खरपूस भाजलेला आत्ता ताजा काढलेला देते की शिळा देते एकदा अंगावर चढवून पाहिलेला. अगं बये, ज्या बाबतीत आपण स्वतःच साशंक असतो त्याच गोष्टीचा तू बिझनेस करते ह्याचं तरी भान ठेव. इतकी खोटी आहे. त्या दिवशी ते स्टोरी सांगत होती फ्रॉडची. मला तर वाटतं हिने स्वतःला काहीतरी मेसेज केला आणि खोटं सांगते की असं आणि मी कसं पकडलं आणि मला असं. हिला सिक्स्थ सेन्स माहिती नाही, हिला इंट्युशन माहिती नाही. हे तर हिच्यासाठी खूप लांबच्या गोष्टी आहेत. फक्त हिला एकच गोष्ट माहिती आहे, व्हायब्रेशन. काही झालं तरी याला व्हायब्रेशन येतात, कारण व्हायब्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन मावसाड्स लाईफ. इफ यू नो इट यू नो इट. तर त्याच्यामुळे काही झालं तरी मला व्हायब्रेशन येतात ना. आता तरी वाईब्स बोलायला लागले, पहिले तर लिटरली व्हायब्रेशन बोलायची. तर मला ना माझ्या बाबतीत एक खास आहे की मला व्हायब्रेशन येतात. हो, मला माहिती आहे तुला व्हायब्रेशन येतात. मशीनराव अँड मावसाड व्हायब्रेशन्स. तर मग तिला व्हायब्रेशन्स आले आणि मग तिला कळलं. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच स्टोरी जरा वेगळ्या पद्धतीने पप्पांनी माझ्या नावावर पैसे खेळले अशा नावाचं टायटल देऊन मिसगाईड करत हिच्याच बहिणीने थोड्या दिवसांपूर्वी 1 महिन्यापूर्वी टाकली होती. आणि आता लगेचच नाही, म्हणून मग हिने आता विचार केला, बसून चिंतन केलं आणि त्या चिंतनामध्ये हिला ही आयडिया सापडली की आपण असंच चच्चूला नाहीतर असं कोणाला तरी त्या ठाणवीला वगैरे आपल्याला मेसेज करायला सांगूया, तो स्क्रीनशॉट दाखवूया आणि अशी स्टोरी रंगवूया. आणि मग ही पेंडिंग केसेस हिच्या ज्या चालू आहेत त्याचा पण उल्लेख केला हिने. मग तिथे गेली तर तिला ॲज युजल कोण ना कोणतरी हिला भेटतंच आणि त्यांची काहीतरी सिमिलर स्टोरी असते. मग त्यांनी पण सांगितलं बिचारे त्यांना व्हायब्रेशन्स येत नाहीत वाटतं.
आणि डिजिटल फसवणूक आणि हे डिजिटल आणि हे सोशल मीडिया हे सगळं असायला हवं की नको असं हिला प्रश्न पडला म्हणे. अगेन जे आपण स्वतःच करतो त्याच्या बाबतीत आपण स्वतःच माती खायची. अगं बाई तू पण तेच करते, जैसी करणी वैसी भरणी. तू कसं फसवते लोकांना तसंच तुला पण फसवण्याचा कोण ना कोणतरी प्रयत्न करतो. आली मोठी शाणी, म्हणजे ही करणार ते चालतं हां, तेव्हा काय नाही. ही मोठी एकदम लाईव्ह एक्झाम्पल आहे कसं लोकांना तोत्या बनवते, 10 प्रॉडक्ट दाखवून खपवायला बघते आणि हिचं कसला बिझनेस आणि सगळे दगडांवर पाय ठेवते आणि ते ज्वेलर्सवर आणि काय नाही वॉट नॉट सगळं हिचंच बघा आणि हिचीच जय जयकार करा असं आहे हिचं, ते चालतं. पण दुसऱ्यांचं म्हणजे एकदम मोठी हे असं असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे. स्वतःला विचार. आणि तुझ्या लोकांना सांगते ना मी आता, खरंच आज आहे ना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे सांगते, मी जे लोकांना सांगते ना की तुम्हाला असं काहीतरी छान फील करायचं असेल किंवा पॉझिटिव्ह राहायचं असेल आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल तर चांगल्या लोकांचे व्हिडिओ बघा असं ही स्वतः म्हणाली. हां, तर खरंच चांगल्या लोकांचे बघा. आणि सगळ्यात म्हणजे हिचं बघणं सोडा, हे पहिले एक लक्षात ठेवा. हे एक मूलभूत तत्व आहे की चांगल्या लोकांचे तर बघाच, पण वाईट लोकांचं बघणं सोडा, त्याच्यात हिचा पहिला नंबर लागतो. आता येऊया नेक्स्ट मुद्द्याकडे. त्या ठाणवीला घेऊन गेली होती, त्या ठाणवी बरोबर, आणि ठाणवीला जायचं होतं. ठाणवी तर म्हणजे झालं आता खतम. म्हणजे पहिल्यापासूनच मी बोलतच होती की ती एक होती ना वॉरियर, तर ती हिचंच आहे म्हणून. तर त्या दोघी मिळूनच काहीतरी कांड करत होत्या आणि ठाणवी बरोबर मावसाळच्या कंसमामीच्या पावलावर पाऊल ठेवते. म्हणजे झालं. ठाणवीची आई बघताय ना, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की ठाणवी कंसमामीसारखी व्हावी? तर मग कठीण आहे तुमचं आणि तुमच्या मुलीचं पण ठीक आहे. आता आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. तर त्यामुळे ते तसलंच जे दिसतं त्याच्यावरच हे भुलणारे लोक आहेत सगळे. बोलले ना अख्खी फॅमिलीच अजब गजब आहे. पण तुम्ही हा विचार करा की त्या ठाणवीला स्वतःच्या आईला वगैरे घेऊन जावंसं नाही वाटलं, ह्या नटमोगरीला जावंसं घेऊन वाटलं. आणि ही गेली होती मोठी शिल्पा शेट्टी बनून तिच्याबरोबर. आणि हिला पण असं नाही, म्हणजे ह्या लोकांना फक्त असं बघायला यायचं तर औकात तर नाही आहे. नाही तर असली असती तर पूर्ण फॅमिलीला वगैरे सगळ्यांनाच घेऊन गेले असते ना, एक फॅमिली टाईम स्पेंड केला असता. अगदीच मी असं नाही म्हणत आहे की आजोबांना घेऊन जायचं, पण चच्चू उल्लूसा भैरव त्याने पण जरा बघितलं असतं, जरा एक्सपोजर मिळालं असतं. पण कसलं काय, या दोघी गेल्या. त्यात पण म्हणे की एवढं बिल झालं वगैरे, ते बिल पण हिने लोकांना सांगितलं आणि ते बिल म्हणे ठाणवीने दिलं. आणि तेव्हा आपल्याला प्रश्न पडलेला की ते कॉंग्रॅच्युलेशन वगैरे कशाला, ते तर आपल्याला नंतर कळलंच. त्याचा अंदाज आपल्याला आलाच होता. म्हणजे मी कम्युनिटी पण टाकली होती की काय आहे म्हणून, काय लफडा आहे. आणि आपला ह्या वेळेला पण एकदम तीर एकदम निशाण्यावर लागला. तर ते कॉंग्रॅच्युलेशन त्याच्यासाठी वगैरे होतं. तर मग त्याचा अर्थ असा झाला की त्या ठाणवीने जर बिल भरलं, कारण तिने जर हिला काहीतरी सरप्राईज वगैरे दिलं होतं, तर ठाणवीकडे पैसे आले कुठून? म्हणजे ठाणवी पण असे उद्योगधंदे करते की काय? हां, आत्ताच तर 12वी पास, म्हणजे 12वी झाली का तिची, का आता 12वीला होती ना. हां, तर मग कसं लगेच काय करते का मावसाळसारखं, हां कंसमामीसारखं तिचंच सगळं बघून तिच्यासारखीच लागली की काय? कामाला म्हणते की मी. आणि इतकं शॉपिंग करते मी, इतकं विचार केला मी काय घालू काही सुचतच नव्हतं. मग हिचं एक स्टेपल ठरलेलं आहे की काहीतरी कुठला तरी एक ओव्हरसाईज शर्ट घ्यायचा, तो घालायचा आणि मग तो स्कर्ट घालायचा. त्याच्यावरती मग दादांकडनं, म्हणजे पांडू दादांकडनं मागून त्यांनी सारखी जायची. मग त्यांनी सांगितलं बाई हा एकदाचा बेल्ट घे आणि जा इथून, माझ्या बेल्टवर नजर नुसती. मग तो बेल्ट लावते एक पांडूसारखा आणि फिरत असते. तेच बस एकच स्टाईल येते ह्याला. ते ओव्हरसाईज शर्टचे पण बटणं अशी तटलेली होती. म्हणजे त्याच्यात पण ही असं दाखवायचा प्रयत्न करते की मला किती म्हणजे छोटं शर्ट बसतो. ते छोटं घालण्याच्या चक्करमध्ये सगळं तडतडलेलं असतं असो. आणि त्याच्यानंतर सगळं काही झाल्यानंतर मग बॅगा उचलायला चच्चूला बोलवलं. चच्चू इथेच बाजूलाच आहे म्हणे. मग चच्चू बाजूलाच होता, तर चच्चू बरोबर जायचं होतं ना जरा डेटवर. काय ग ठाणवे, असं नाही वाटत तुला की तुझ्या मामींनी एकत्र टाईम स्पेंड करावा? गेली आपली फुकटी. आणि तो चच्चू आला नंतर बॅगा उचलायला. तेवढीच त्याची लेवलच तेवढी आहे. आणि ही सगळीकडे बोंब करते. ए चच्चू घर पे नहीं है रे बाबा, दरवाजा खुला है रे बाबा, आओ कभी हवेली पे. म्हणजे किती ते ना, काय साधे एटिकेट्स नाही तिला, साध्या गोष्टी नाही माहिती. आणि ही मोठी डिजिटल मीडिया आणि त्याच्यावरती गोष्टी करणार सेफ्टीच्या.
अरे बाबा, तुझ्या घरात तुझा नवरा नाही आहे हे तू 4 दिवस आधीपासूनच बोंबलून सांगते आणि वरून हे पण सांगते, मेन्शन पण करते की पाडव्याला नाही आहे, पाडव्याला नाही आहे. म्हणजे आव दरवाजे मेरे खुले, आव आव आव. शी, कसली बाई आहे ही. आणि तिथे ती बहीण आणि मोठे हिला सुनवते. ती बहीण पण काही कमीची नाही खाजी. म्हणे की माझा नवरा गेला होता ना फुबईला, तर मी तेव्हा सांगितलंच नाही. ते त्याच्या आले ना त्याच्यानंतर मी सांगितलं की ते फुबईला गेले. मी लेट व्हिडिओज टाकले. म्हणजे ती तिकडे असं दाखवते की बघा मी कशी हुशार आहे. आणि ही तर म्हणजे किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार आहे ना. म्हणजे ही अति हुशार आहे. लास्ट टाइम बाबांना भेटायला कोणतरी आलं, ह्यावेळेला हिला भेटायला येईल कोणतरी. एक चुम्मा तुझको उधार दे दे, टिंग 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 टिंग. आणि चच्चू तिथे आहेस. मज्जा मज्जा. मॅडम जी देसी, चच्चू देसी. आणि आधी एवढं सगळं बोंबाबोंब करायची आणि नंतर मग म्हणायचं की नाही मी नाही त्यातली, खडी लावा आतली, आतून बाहेरून सगळीकडनं मावसाळ कड्या लावून मोकळी झालेली आहे. आज डोक्यात खाजवत होती. बापरे, आजकाल डोक्यात जास्तच खाजवायला लागली आहे. मला वाटतं चिनूच्या उवाईच्या डोक्यात गेल्यात वाटतं. आणि स्कूलमध्ये कसं जायचं, कुठे काय कपडे घालत, मी बोलली ना हिला फक्त एकच स्टाईल माहिती. एवढ्या साड्या कुर्ते एवढं सगळं घेत असते, पण काय ते जीन्स घालून गेले स्कूलमध्ये, जीन्स आणि टी शर्ट, ते सुद्धा झेडपीच्या शाळेत. म्हणजे तिथल्या पण बायकांनी म्हणायला की बापरे, इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी की बापरे त्या भैरवची आई म्हणजे ना एकदम सॉलिडच आहे मॉडेल. वासरात गावठी गाय अतिशाणी. आत्ता येऊया मूळ मुद्द्यावर. याच्यावर खूप चर्चा रंगल्या, अर्ध तर आपलं चर्चेतच डिस्कस करून झालं. मावसाडचं घर. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मावसाडकडे ते जे आधी तिने जे सांगितलं होतं, आधी इतकी हवा केली की आम्ही एक घर घेतलंय आणि त्याच्यावर फुल ड्रामा केला की चच्चूच्या नावावर पेपर, आणि चच्चू म्हणाला नको नको नको. जे मी तुम्हाला म्हणाले ना की चच्चू पण काही कमीचा नाही आहे. तर त्यावेळेला जी नाटकं केली चच्चूने आणि नको, आणि मग हिने सांगितलं की नाही तुम्ही माझे पती परमेश्वर आहात आणि म्हणजे माझं आहे ते तुमचं आहे. आणि मग त्यांचं ते काय ते लव 14 चिकनखुराना करून त्यांनी दाखवलं आपल्याला फुल एकदम तू मेरा मे तेरी दुनिया जले तो जलेवाला सीन. आणि ते सगळं काही केलं. आणि मग लोकांनी पण हिला लिहिलं की तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. म्हणजे सगळं तर आहेच, पण बाकी काही छोटं छोटं असलं तरी चालेल, पण मन तुझं खूप मोठं आहे असं लोकांनी पण हिला कमेंटमध्ये लिहिलं की खूप मोठं मन आहे आणि असं तू चच्चूच्या नावावर करण्याचा डिसिजन घेतला ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे हिने त्याला कमी दाखवण्याचाच प्रयत्न केला की इससे तो कुछ नाही हो पाया, इतका मुंबईचं बाजीराव केला आणि मुंबईचं हे केलं वगैरे, पण शेवटी मीच हातपाय मारून माझ्या ह्याच्याने घेते ते आणि ते मी ह्याच्या नावावर करते. त्याच्यावरती आपण एक पॉडकास्ट पण केला होता. मला हे झालं ना, मिळालं ना, मी कधीतरी ह्याच्यावरती जरा शोधायला लागेल, मला पण आता आठवत नाही आहे नेमका कुठला पॉडकास्ट होता, पण तो पॉडकास्ट जेव्हा मला ती लिंक मिळेल तर मी तुम्हाला मेन्शन करून ती पोस्ट करेन. ओके, आणि पिन करेन ती लिंक. तर त्याच्यावर आपण पॉडकास्ट वगैरे पण केला. पण ती मुळात जागा कधी घेतलीच नव्हती. ती जागा अस्तित्वातच नाही आहे. कारण जर असली असती तर जेव्हा मावसाड सांगत होती ना आमच्याकडे ऑलरेडी इतकी घरं आहेत, हे आहे आणि ते आहे उलुळ्याचं, आणि त्याच्यानंतर आता मी जे आता नवीन आता खाजीचं घेतलं आहे ते आहे, तर जेव्हा ही सांगत होती की इतक्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यातली आत्ता ही खाजीची घेतली आहे, ती एक आता यांनी घेतली आहे असं समजून चालूया. म्हणजे ॲक्च्युली टेक्निकली बघायला गेलं तर ते एक घर आहे जे यांचं स्वतःचं आहे, बाकी तर बाबाजींचं आहे बरोबर. पण तरी पण मावसाड क्लेम करत होती बाबा मोठी शाणी सून, एवढं बाबाजींना सांभाळलंय ते कशासाठी, नाहीतर काय बघितलं असतं का, एवढं सांभाळते तर कुछ तो मिलना चाहिए ना, कुछ तो मतलब हे सब मेरा ही आहे, हे तिने क्लेम करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तिने ती 2 घरं मेन्शन केली, एक इकडचं हे गटाराच्या अलीकडलं आणि एक तिकडचं लुळ्याचं गटाराच्या पलीकडलं, आणि आता एक घेतलं आहे ना सेकंड हँड. तर ही 3 घरंच तिने मेन्शन केली. याचा अर्थ 4थं घर अस्तित्वातच नाही आहे. कारण जर ते असतं तर ते मेन्शन केल्याशिवाय मावसाड राहिलीच नसती. आणि इतके दिवस लोक तिला विचारतायत की काय झालं, आणि एकदा हिने सांगितलं पण आहे की मला त्या घराबद्दल विचारू नका, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे, वेळ आल्यावर मी सांगेन, कारण काही बोलण्यासारखं नाहीच आहे. आणि इतके दिवसामध्ये जेव्हा ती प्रत्येक वेळेला इतक्या फेऱ्या तिने घातल्या, ती कधीच त्या घराला बघायला नाही गेली की कुठलं काय काम कुठपर्यंत आलंय किंवा काय, काहीच नाही. असं होऊच शकत नाही.
तेव्हाच आपल्या हे लक्षात आलं होतं की हे घरच नाही आहे, हे अस्तित्वातच नाही आहे. हिने फक्त खयाली पुलाव रंगवले, त्याच्यावर लोकांना तोत्या बनवलं, सेम जसं ती भाड्याचं घर बघत होती आणि शेवटी त्याच खोराड्यात राहते. तेच आहे, तिची लायकी तीच आहे. आणि तिने आणि चच्चूने मिळून लोकांना अक्षरशः गंडवलं आणि ह्याच्यात चच्चू पण तेवढाच सामील आहे. कारण जर असलं असतं तर तिने ॲटलिस्ट हे तरी मेन्शन केलंच असतं की आणि ते घर जे आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, मी जे चच्चूच्या नावावर केलं आहे, तर ते घर आणि त्याचं म्हणजे काय अपडेट आहे ते काहीतरी तरी ती बोललीच असती. ज्या अर्थी तिने ते मेन्शनच नाही केलं तर याचा अर्थ ती असं समजते की तुम्ही तरी ते विसरून जा आणि ती पण सुमडीत आता निसटून जाईल. आणि त्याच घराच्या जीवावर तेच लोकांना उल्लू बनवून त्याच्यावर व्हिडिओ छापून तेच पैसे तिने ह्या घराला वापरलेले आहेत. थोडे त्याच्यातनं मिळालेले, त्याच्यात व्ह्यूज वगैरे जे लोकांना उल्लू बनवून मिसलिडिंग गोष्टी हे करून शेअर करून आपला व्हिडिओ व्हायरल करून आणि असंच करून हा हप्पापाचा माल त्यांनी गप्पापा केलेला आहे. आणि तेच पैसे, आणि असे पैसे कुठेच लाभत नाहीत. कितीही तुम्ही काहीही करा, हां, तुम्ही कितीही असं देवाला दाखवलं की बाबा मी तुझा आभार मानते वगैरे, आभार मानून काही होत नाही. देव बघत असतो तुम्ही काय करताय काय नाही करत आहे आणि त्याला सगळं कळतं, काय चांगलं आहे काय वाईट आहे. तर त्याची तुम्हाला प्रचिती येईलच लवकर अशी आशा करते. बाकी स्वतःच्या मनाला विचारा. आणि ते जे काही हिने ज्ञान पेललं, जे काही हात पाय आणि अंथरूण आणि काय मला अंथरूणच मोठं करायचं आणि काही रब्बिश बोलत होती, काही सर पैर नाही, फक्त आपलं काहीतरी शहाणपणा दाखवायला उलटं पुलटं बोलायचं, ही तिची निंजा टेक्निक आहे. ती काहीतरी फालतूगिरी करत असते. पण ती पण मी हिला चांगली सपशेल आपटवली आहे, तोंडावर पाडली आहे. ते पण आता काही वर्क नाही करत. मावसाड दुसरं काहीतरी शोधून काढ आता. हां, उलटं पुलटं काहीतरी गोल गोल फिरवून बोलू नकोस. आणि तुला एकाच शब्दात एकाच सेंटेन्समध्ये स्पष्ट सांगते की बाबा तुझ्याकडनं तर तेरसे ना हो पाईल बा. तुमच्यासारख्यांची लायकी नाही मुंबईमध्ये घर घेण्याची. मुळात मुंबईमध्ये घर घेण्यासाठी मुंबईने तुम्हाला आत्मसात करावं लागतं, मुंबईने तुम्हाला जवळ करावं लागतं. आणि मुंबई अशा थुकरट लोकांना कधीच जवळ करत नाही. सो निक्कल लढी. आणि मुंबईमध्ये घर घेणं हे तुमच्यासारख्या डांगफाट्यांची कामच नाही आहेत. हां, हा वर्ड मी यूज करते अँड आय एम फुल्ली अवेअर की मी काय बोलते आहे. कारण का ही जे काही जे ज्ञान सांगत होती ना की असं लोन नाही घ्यायचं आणि हे ते वगैरे, तर 1.5 करोड ना कोणी जमा करत नसतं की माझ्याकडे 1.5 करोड जमा होतील, 2 करोड जमा होतील आणि त्याच्यानंतर मग मी काहीतरी घर घेईन, अजिबात 4 पैशाचं पण लोन न काढता. तर असं कधी होत नसतं. त्याच्यासाठी उभा आयुष्य काय म्हणजे पिढ्यानपिढ्या जातील तुमच्या, समजलं. त्याच्यामुळे काय बडबडते काय बोलते ती बकवास बंद कर. मुंबई आहे ना दिलवालो की आहे आणि रिस्क टेकर लोकांची आहे. जे रिस्क आहे तो इश्क आहे. आणि घाट्याचा सौदा आणि मला काही त्याच्यामध्ये प्रॉफिटच वाटत नाही वगैरे. तुला माहिती आहे का ॲप्रिसिएशन कशाला म्हणतात? हां, प्रॉपर्टी अप्रिसिएशन, प्राईस अप्रिसिएशन. जर तू आज 2 करोडची प्रॉपर्टी घेशील ना, 2 वर्षांनी तुला त्या प्रॉपर्टीचे 4 करोड मिळतील. 4 नाही तर ॲटलिस्ट 3 करोड तरी मिळतील. तर नेहमी प्रॉपर्टीमधली इन्व्हेस्टमेंट जर ती राईट इन्व्हेस्टमेंट असेल, राईट जागी असेल, तर नक्कीच ती अप्रिशिएट होते. आणि तू काय काय गोष्टी करते की नाही मला हे पटत नाही आणि हे ते. तुला विचारलं कोणी काय पटतं काय नाही पटत? हां, तुझ्यासारख्या फालतू थुकरट अज्ञानी अडाणछाप बाईला कोणी काही विचारतच नाही आहे. आणि तुझं ज्ञान कोणाला नको आहे. फक्त त्या साड्या खरेदी कर आणि मला आनंद झाला करत आहे ना, तेच असं मिटकव वाकून वाकून. तेवढंच जमतं तुला. नको त्या गोष्टीमध्ये स्वतःचं डोकं चालवायला जाऊ नकोस आणि करत बस गोळा. चच्चूने नाही केले, आता ही करणार आहे साड्या दाखवून आणि काय काय दाखवून. हां, हे सगळे उद्योग चालले आहेत, उद्योगधंदे. तर तेव्हा मग होऊ शकतं. म्हणजे 2 करोड 3 करोड असे कमवतील थप्पी आणि घेतील. त्याच्यामध्ये काहीच नवल नाही आहे. पैसाही पैसा हो. आणि मी चाळ कधी बघितलीच नव्हती आणि कसं असतं चाळ. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यात पण हिला असं सांगायचं होतं की म्हणजे मी बघितलं असतं लग्नाच्या आधी तर मी कधीच केलं नसतं वगैरे. तर त्याचं मी ऑलरेडी आधीच एक्सप्लेनेशन दिलं आहे. परत आता त्या टॉपिकवर बोलत नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या चाळीतले लोकांनी सगळ्यांकडे फ्लॅट आहेत आणि त्यांनी आपले फ्लॅट भाड्याने देऊन ते चाळीतच राहत आहेत आणि त्यांना चाळ अनुभवायचे आणि त्यांना इकडेच राहायला आवडतं वगैरे. तर अगं मठ्ठबाई, त्यांच्याकडे ते आहेत तरी ते त्यांनी भाड्याने देऊन स्वतःच म्हणते ना ते चाळीत राहतात. तुझ्याकडे काय आहे? तू काय भाड्याने दिले? तू भाड्याने द्यायला पण काहीतरी लागतं ना. तू काय दिले? जे राहते ते घर पण सासऱ्याचं आहे आणि मोठी गोष्टी सांगते चाळीचा अनुभव आणि चाळीत राहायला आवडतं. आणि त्याच्यामध्ये पण काय असतं माहिती आहे का? हा एक पॅटर्न आहे, पॅटर्न लोकांचा.
लोक जी म्हणजे जे अप्रिसिएशन मी जे बोलली ना, हाच प्रकार आहे की जी गोष्ट तुमच्याकडे 2 प्रॉपर्टी आहे, एकाचं तुम्हाला 5,000 भाडं मिळतंय लेट से, आणि दुसऱ्याचं तुम्हाला 15,000 भाडं मिळतंय. तर तुम्ही 15,000 वाली भाड्याने द्याल की 5,000 वाली भाड्याने द्याल? जर तुम्हाला चांगल्या ह्याच्यामध्ये राहायचं आहे तर प्रश्न वेगळा आहे, मग तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये. पण काही लोकांचं स्वतः खोराड्यात राहतात पण पैसा जमा करायचा हाच अल्टिमेट मोटिव्ह असतो. तर मग ते असंच करणार ना, 5,000 वाल्या घरात स्वतः राहणार आणि 15,000 वालं घर भाड्याने देणार, बरोबर? कितीतरी लोक असे आहेत की आपण स्वतः आपलं जे ओनरशिपचं घर असतं ते भाड्याने देऊन स्वतः दुसरीकडे भाड्याने राहतात, स्वतःचं घर भाड्याने देऊन कमी भाड्याच्या घरात राहतात दुसरीकडे जाऊन, आणि 5 पैसे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी यार मावसाड तुझ्या ना डोक्याच्या पलीकडच्या आहेत. तर तू आहे ना गप्पच बस. तू जिथे म्हणजे आता ना मी खरंच बोलते की जिथे हिने घेतलंय ते घेतलं, पण काय घेतलंय ते पण शिळं पक्क घर, त्याच्यात पण आपलंच मोठेपणा की मला आवडलं होतं, मला विचारून घेतलं होतं. म्हणजे तुला इन शॉर्ट हे सांगायचं होतं की तेव्हा पण तुला ते घर घ्यायचं होतं, पण तेव्हा पण तुझी औकात नव्हती, पण तिची होती. तर तिने जेन्युइनली त्यांनी मेहनत केली आहे, त्या नवरा बायकोने. त्यांची होल स्टोरीच वेगळी आहे. म्हणजे आई बापा विना वाढलेला मुलगा आणि त्याने ही उंची गाठली. तिच्या नवऱ्याला मी अप्रिशिएट करते. पण तुझं आणि चच्चूचं काय ग, तुझं तर कशाशीच कसलंच कंपॅरिझन नाही होऊ शकत. स्वतःच्याच तोंडून काढून घेतलीस पूर्ण. आता बस कर, अजून बोलायला नको लावूस आणि बकवास बंद कर तुझी. थोडे दिवसांनी ना तिकडचे पण बोलतील, नाही रे बाबा ही आमच्याकडची नाही आहे बाबा, हे हमारे इसका नाही, हिला ना कुठेच कोणीच उभं नाही करणार. तिथे बुचकळून काढ जरा तुझं तोंड लंकाळ्यामध्ये, वेळ मिळालाच तर. बकवास करते. आणि मुंबईबद्दल तर तू काही बोलूच नको मावसाडे. लाईक की तर समजली का? आणि तुझी ही जी नाटकं आहेत ना आणि जी काही ॲक्टिंग आहे आणि फालतूचं ज्ञान आहे ना, ते तसेच फालतू लोकांना, तुझ्या फालतू मंद भक्तांना दे, आम्हाला नको. आले मोठी चलपट. चला मंडळी, याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. खूप मोठं झालं असं, पण जितकं बोलायचं आहे तितकं बोललो. उरलेलं आपण कधी नेक्स्ट पॉडकास्टमध्ये जेव्हा करेन तेव्हा कव्हर करू. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा. आणि गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.